नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 2 डिसेंबर 2024 बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाच्या पहिल्या शिफ्टचा पेपर आता झालेला आहे. मुलं पेपर देऊन बाहेर येत आहेत. आपण एक्झाम सेंटरवरती आलेलो आहोत. मुलांकडून जाणून घेऊया आपण आजचा पेपर नेमका कसा होता. सर नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव अतुल कैलास परदेशी, मी राहणार धुळे. सर काय सांगाल, कसा होता आजचा पेपर? पेपर तरी चांगला होता. मी तर म्हणतो की विद्यार्थ्यांनी खरंच अभ्यास करायची गरज आहे. अजून पेपर म्हणजे एकदम होता, कठीणही होता आणि सोपाही होता. प्रश्न साधारणतः काय सांगाल? मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जीके जीएस चे प्रश्न कसे होते? जीके तर पूर्ण लेटेस्ट होतं. पूर्णपैकी लेटेस्ट, म्हणजे आज पण म्हणजे बघण्यातही आले नाही असे प्रश्न होते. रिझनिंगचे प्रश्न तर मोस्ट ऑफ कॉमनच होते आपले म्हणण्यासारखे. आणि गणित काही एवढं वाटलं नाही. गणितही सोपे होते. फक्त जास्त करून जीकेचा खूप लेटेस्ट होतं. लेटेस्ट म्हणजे खूपच लेटेस्ट. एकंदरीत तुम्हाला काय सोपं वाटलं, काय अवघड वाटलं आजच्या पेपरमध्ये? मराठीचं ग्रामर बऱ्यापैकी चांगलं होतं. मराठी ग्रामरही चांगलं होतं. फक्त आवड आम्हाला जीके गेलं. जीकेचं इतकं लेटेस्ट विचारलं त्यांनी यावेळेस, खूपच लेटेस्ट विचारला. आणि मुंबईचंही जास्त विचारले, मुंबईचे प्रश्न जास्त विचारले त्यांनी यावेळी. जीके जीएस मध्ये मुंबईचेच प्रश्न जास्त होते. येस सर, जीके जीएस नाही तसे नव्हते. आपलं आपलं पुरस्काराचे बी होते आणि मुंबईचे बी होते. पुरस्कार विचारले त्यांनी. एकंदरीत तुम्हाला कसं गेलं पेपर? पेपर मला मोस्ट ऑफ बऱ्यापैकी म्हणजे 80% मी पेपर छान दिलेला आहे. धन्यवाद सर. थँक्यू. सर काय नाव आपलं? अनुप सर, बीएमसी कार्यकारी सहाय्यक, पेपर संपलाय, कसा गेला पेपर? पेपर इझी होता. इझी होतं. इझी टू मॉडरेट सांगता येईल, हार्ड नव्हतं. तुमच्या अगोदर एका विद्यार्थ्याने प्रतिक्रिया दिल्या, ते सांगत होते पेपर खूपच त्यांना अवघड वाटला, काय सांगाल? अवघड नव्हता, अनप्रेडिक्टेबल होता. पण मग तो ज्याप्रमाणे IBPS मागच्या 3 महिन्यांचा करंट विचारतो, इथे 2 वर्षांचा करंट होतं. त्यामुळे माइट बी त्याला वाटलं असेल. साधारणतः मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरणचं स्वरूप आणि पॅटर्न पातळी कशी होती? मराठी आणि इंग्लिश इझी होता, मॅथ्स मॉडरेट होता आणि जीके हार्ड होता. जीके जीएस मध्ये प्रश्न जनरल होते की मुंबई रिलेटेड जास्त प्रश्न होते? 25 पैकी 4 प्रश्न फक्त मुंबई रिलेटेड होते. बाकीचे एन्व्हायरमेंट रिलेटेड होते, इंटरनॅशनल लेवलचे. कारण सिलेबस मध्ये त्यांनी सांगितलं होतं की जीके जीएस मुंबईच्या रिलेटेड विचारलं जाईल. मुंबईचा फक्त एक क्वेश्चन हॉस्पिटलचा होता, एक मुंबईच्या कार्यकारी कामासंबंधित होता आणि एक त्यांच्या फंडिंग बद्दल होता, आर्थिक मुंबई बद्दल होता. 3 ते 4 क्वेश्चन ज्यावर मुंबईचे क्वेश्चन होते. एकंदरीत पेपर सोडवला, वेळ पुरतोय? हो, वेळ पुरतो. मॅथ्स पण खूप इझी आहे. याच्या पूर्वीच्या सरळ तर खूपच इझी. एकंदरीत पेपर तुम्हाला सोपा गेलाय? जीएस हार्ड आहे, बाकीचे 3 सेक्शन चांगले, त्याच्यामुळे ऑन अँड ॲव्हरेज तो मॉडरेट लेवलला जातो. थँक्यू सर. सर नमस्कार, काय नाव? सागर पातळवड. सागर सर काय सांगाल, कार्यकारी सहाय्यक कसा होता पेपर? पेपर मॉडरेट होता आणि एकूण जर 4 सेक्शन बघितले आपण तर टाइम हा पुरेसा काही क्वेश्चनांना पुरत नव्हता, कारण की बरेचसे क्वेश्चन लेंथी होते. आणि इंग्लिश मॉडरेट आहे आणि जर आपण रिजनिंगचा विचार केला तर इझी आहे रिजनिंग. परंतु लँग्वेजचे जे इंग्लिश पण आणि मराठी पण हे खूप मॉडरेट लेवलचे आहे. आणि जीके एकूण हार्डच म्हणू शकतो आपण, कारण की जीके चे करंटशी रिलेटेड 2023चे क्वेश्चन आहेत आणि 2024चे. आणि मुंबई BMC ची माहिती जी एकदम बेसिक म्हणजे मूलभूत माहिती आहे BMC शी संबंधित, त्या माहितीवर भरपूर क्वेश्चन आलेले. आणि मुंबईचे जे कार्यक्षेत्र आहे म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, आजूबाजूचं कल्चर, याच्याशी रिलेटेड कुठलेही क्वेश्चन आलेले नाही. TCS ने तसं मेन्शन केलेलं होतं सिलेबस मध्ये की आम्ही BMC शी रिलेटेड माहिती आणि मुंबईशी रिलेटेड जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी विचारू. परंतु BMC ने अर्थसंकल्पावरती आणि एकूण त्यांच्या जे कार्यक्षेत्रात जे कर्मचारी वगैरे यांच्यावरती क्वेश्चन आलेले, त्याच्यामुळे जीके, इंग्लिश आणि मराठी पण आपण मॉडरेट म्हणू शकतो. बाकी जीके आणि इंग्लिश खूप हार्ड लेवलला आहे. जीके जीएस मध्ये सगळे प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडी प्लस मुंबईचा तुमचा BMC शी रिलेटेड आहे. हिस्ट्री, जिओग्राफी मुंबईच्या कार्यक्षेत्राशी नाही, फक्त BMC चा अर्थसंकल्प, BMC चे कर्मचारी वगैरे यांचे कार्यक्षेत्र काय नाही त्याशी संबंधित. बरोबर. म्हणजे एकंदरीत बाकी जो मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, मॅथ रिजनिंग असेल, आपण जे पुस्तकातनं प्रॅक्टिस करतो साधारणतः तेच प्रश्न होते.
जर बघायला गेलं तर जीके तर काहीच कुठला संबंध दिसत नव्हता जीकेचा. कारण की अर्थसंकल्प, मुंबईचा जो अर्थसंकल्प होता बीएमसीचा तो उपलब्ध झाला नाही लवकर. कारण की एक्झाम फास्ट येऊन गेली, काही 4-5 दिवसावरती शिफ्ट सुरू होऊन गेला. आणि बाकी हिस्ट्री म्हणजे हे म्हटलं आपण इंग्लिश वगैरे तर वोकॅब वगैरे हे आपल्या जनरल येत आहे थोडंफार, PYQ रिलेटेड काही, आणि ग्रामरचा बेसिक पार्ट आहे काही. एकंदरीत काय सांगाल, पेपर सोपा, अवघड की मध्यम स्वरूपात? पेपर अवघडच सांगता येईल. कारण की पेपर जर म्हटला ना, रिजनिंग सोडलं की त्या व्यतिरिक्त तिघी सेक्शन हार्ड आहे आणि टाइम बी हा खूप कमी पडतोय टाइम. काही क्वेश्चन लेंदी आहे. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर काय सांगाल, कसा होता पेपर आजचा? हा सर, पेपर मला हळूला टफ वाटला बऱ्यापैकी. फक्त रिजनिंग बघितलं तर रिजनिंग थोडं इझी आहे. बाकीचं करंट बघितलं, जीएसचं पार्ट बघितलं, करंट वगैरे, तर ते म्हणजे आउट ऑफ बॉक्स आहे सगळं. आणि बीएमसीची जी इन्फॉर्मेशन आहे ती खूप टफ आहे, म्हणजे एकदम म्हणजे खूप डीप इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळे जीएस काही समजलं नाही बऱ्यापैकी. बाकी फक्त रिजनिंग वगैरे ठीकठाक आहे. बाकी मराठी वगैरे पण ठीकठाक आहे. अर्धे टफ आहेत, अर्धे क्वेश्चन. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की बाकी मराठी, मॅथ, रिजनिंग इझी आहे, पण त्या तुलनेत तुमचं इंग्रजी आणि मुंबई संदर्भातलं जीके जी अवघड गेलं. बरोबर. इंग्लिश आणि ते अवघड. थँक्यू सर. ओके, ठीक. नुकताच बीएमसीचा कार्यकारी सहाय्यक या पदासाठीचा पेपर आता संपलेला आहे. पेपर संपल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. त्यातून एकंदरीत हे लक्षात आलंय की आता जो पेपर आहे हा बऱ्यापैकी मीडियम स्वरूपाचा होता. पेपर खूप अवघडही नव्हता आणि खूप सोपाही नव्हता. पेपरचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये असणारं मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण हे इतर सर्व सेवा जो पॅटर्न असतो तोच पॅटर्न याही पेपरला होता. अर्थात त्यामध्ये मग इडियम्स असेल, फ्रेजेस असेल, त्यानंतर पॅराजंबल असेल, प्रिपोजिशन असेल, मराठीमध्ये सुद्धा सगळं हेच टॉपिक होते. त्यानंतर गणित बुद्धिमत्तेचा विचार केला तर गणिताचा पार्ट नव्हता, रिझनिंग पेपरला जास्त होतं. त्यानंतर जीके जीएसचा विचार केला तर बीएमसी रिलेटेड जास्त प्रश्न होते. अर्थात त्यामध्ये मग मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प असेल, अर्थसंकल्पावरती साधारणतः 3 ते 4 प्रश्न होते असं आपल्याला 2 ते 3 विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मुंबई मधील काही महत्वाची ठिकाणं असतील, मुंबई महानगरपालिकेतील कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांचं कार्यक्षेत्र असेल, मुंबई महानगरपालिकेतील अभियंता असेल, यावरती जास्तीत जास्त प्रश्न होते. तर आता एकंदरीतच पेपरचं स्वरूप काय, तर पेपर जो आहे तो मीडियम स्वरूपाचा होता. यानंतर ज्यांचे पेपर आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना इग्नाइट अकॅडमी कडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.